पाटील, निखिल लोखंडे, त्यानंतर हिमेश पाटील, बंटी पाटील, संदेश किनी, हार्दिक पाटील आणि काल केवळ मात्रे देखील एवन जोडीकडून मला वाटते या स्पर्धेच्या माध्यमातून जो संघ जिंकलाय साने गुरुजी त्या संघाकरता एवन जोडीकडून 12 टी शर्ट देण्यात आले आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. एक आहे सुदामा गावडे आणि समीर घरात आणि सुदामा गावडे ही एवन जोडीकडून टी शर्ट आले 12. आता आम्ही मान सन्मान करतोय. खेळाडूंनी आपलं कौशल्य मैदानाच्या दाखवलंय. आता ज्या मान्यवरांनी आम्हाला सहकार्य केलंय आणि नेहमीच आम्हाला पाठिंबा देत असत त्या मान्यवरांचा मान सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि आयोजकांच्या वतीने आपण ते या ठिकाणी पार पाडूया. व्यासपीठावर दाखल झालेले आमचे मान्यवर आहेत. आदरणीय सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार केदारनाथ पाटील साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. मंगेशजी भोईर हे सुद्धा दाखल झाले. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. नवाका या वृत्तपत्राचे माजी उपसंपादक, पत्रकार आणि क्रीडा समीक्षक केदारनाथ पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. विनंती करतोय हा मान सन्मान करण्याकरता मंगेश भोईर सरांना त्यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान या पाहुण्यांचा केला जातोय. धन्यवाद सर. बहुमूल्य वेळ आपण सुद्धा या स्पर्धेकरता दिलात, पाठिंबा दिला. जरी तुम्ही या स्टेजच्या बाहेर असलं तरी खेळाडूंना एक ऊर्जा देण्याचं काम मैदानाच्या बाहेरून तुम्ही दिलं आणि आपला यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. मायेची ऊब देणारी शाल, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन आपला हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पुढील सत्कार मूर्ती व्यासपीठावर विराजमान आहेत. वसई विरार शहर महानगरपालिकेचे नव्यानेच आज मोठा पदभार सांभाळताना सहाय्यक आयुक्त आदरणीय सन्माननीय सुरेश हरेश्वर पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. हितेश पाटील यांना विनंती करतोय त्यांचा आपण यथोचित मान सन्मान करा. सहाय्यक आयुक्त सुरेश हरेश्वर पाटील साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतोय. खूप चांगलं व्यक्तिमत्व आज या जुचंद्र गावामधूनच हे पुढे आलेत आणि आज बघायचं झालं तर सहाय्यक आयुक्त म्हणून ज्यांचं आज पदभार जे सांभाळत आहेत मानता तुरा आहे आपल्या या जुचंद्र वासियांसाठी. जरा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी सन्मानित करतोय आदरणीय सन्माननीय प्रमोद विष्णू म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. हा सन्मान करण्याकरता प्रणय म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करतोय. प्रणय या पुढे या. प्रमोद विष्णू म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. अक्षय या ठिकाणी मायेची ऊब देणारी शाल, त्यानंतर पुष्पगुच्छ प्रमाणे फुलत राहा संदेश देणारा बुके आणि त्यानंतर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन हेतुजीत सन्मानित केले जाते. बघा हे सर्व हे अनमोल रत्न आहेत आणि त्यांचा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर आम्ही सन्मान करतोय जो व्यक्ती कुठून कुठे गेला, खरं तर खूप चांगली प्रगती केली. आज राज ट्रॅव्हल्सचे मालक व्यासपीठावर विराजमान आहेत. नेहमीच साने गुरुजीचे पाठीराखे म्हणून त्यांचा प्रत्येक वर्षी सपोर्ट असतो आणि त्यांचा या ठिकाणी यथोचित गौरव आम्ही करतोय. राज ट्रॅव्हल्सचे मालक राजेश पाटील यांचा सन्मान केला जातोय. संदीप कडू साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. मित्रांनो टाळा तर वाजवा, नुसतं बघत बसू नका. हे सर्व व्यक्ती आपल्याला काही ना काही मदतीचा हातभार लावत असतात आणि त्यांच्यामुळेच आपल्याला या मोठ्या स्पर्धा भरवता येत आहेत. कारण क्रिकेट हा खेळ कुणा एकामुळे भरवला जाऊ शकत नाही. नक्कीच. आणि 3 दिवस सलग हजेरी लावलं इथे मॅच पाहण्याकरता. चांगला सपोर्ट राहिलाय आणि म्हणूनच मायेची ऊब देणारी शाल, पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा संदेश देणारा बुके आणि त्यानंतर सन्मान चिन्ह त्या स्पर्धेची आठवण म्हणून. त्याच्यानंतर आम्ही आता सन्मान करतोय एक असं रत्न ज्याने इतिहास केला होता या बघितलं तर टेनिस क्रिकेटमध्ये आणि आदरणीय सन्मान्य आत्माराम लाडकोजी भोईर क्रिकेटप्रेमी यांचा सन्मान करतील संतोष मुकादम यांच्या शुभ हस्ते त्यांचा हा यथोचित मान सन्मान करणार आहोत. रेकॉर्ड्स आहे मित्रांनो. एका इनिंगमध्ये त्यांनी 9 गडी बाद केलेत. त्यांच्याकरता जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
हा नक्कीच, कुठेही मॅच असू द्या त्यांचा हातभार नेहमीच असतो आणि नेहमीच क्रिकेट प्रेमी राहिल्यात आपल्या कारकिर्दीमध्ये चांगलं नाव आहे आणि तेवढाच सर्वांना सपोर्ट देखील त्यांच्या माध्यमातून केला जातोय. म्हणूनच प्रत्येक मॅचला न चुकता न थकता ते हजर असतात. थँक्यू आत्माराम लाडकोजी भोईर सर. आणि पहिल्या दिवसापासून आलं की एक चेहरा मला जागेवरून हलताना दिसला नाही. म्हणजेच यूट्यूबच्या चॅनलद्वारे ते आपण बघितलं सचिनजी थोरात साहेबांचं, आणि ते कारण होतं ही ज्या व्यक्ती आहे ती व्यक्ती नेहमीच प्रत्येक वर्षी मदतीचा हातभार लावते. खेळाडूंचा सुद्धा कौतुक करत असतात. खेळाडूंना सुद्धा काही ना काही बक्षिसं लावत असतात. आज सचिन थोरात साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करूया. आदरणीय सन्माननीय आकाश राऊत या ठिकाणी आहेत आणि आकाश यांच्या शुभ हस्ते सचिन थोरात साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. त्यांच्याकरता जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नक्कीच सचिन थोरात साहेबांकडून 5,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरता मागील वर्षी देखील त्यांच्या माध्यमातून ट्रॉफी झाल्या होत्या. दरवर्षी तुमचं प्रेम हे असंच राहू द्या साने गुरुजी मित्रमंडळासाठी आणि पुन्हा एकदा तुमचा खूप खूप आभार. त्याच्यानंतर आणखीन एक तशीच व्यक्ती, आडनावामध्ये जरी कडूपणा असला तरी आज प्रत्येक युवांना आकर्षित करणारं फिटनेसमॅन ट्रेनर आदरणीय सन्मान्य संदीप कडू साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतोय. सलग 3 दिवस या स्पर्धेमध्ये उपस्थिती दर्शवली सदस्य आहेत आणि त्यांचा सुद्धा हातभार लावलाय. आकाश राऊत यांच्या शुभ हस्ते संदीप कडू साहेबांचा सन्मान होतोय. नक्कीच शिवाजी मासुद्या सर्वांना ट्रेन केला जातं आणि नेहमीच हा हसरा चेहरा सर्वांना मोटिवेट केला जात आहे. संदीप कडू यांचा सन्मान केला जात आहे आणि कुठे काय कमी पडते का याकडे जबाबदारी त्यांची देखील होती आणि ती जबाबदारी त्यांनी पार पाडली. थँक्यू संदीप कडू. चेतन केदारनाथ पाटील साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. बक्षीस वितरण समारंभ आहे. मागे जे आमचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही गौरव करतोय. त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान करतोय. आयोजकाची टीम जे आपण बघताय साने गुरुजी मित्रमंडळ पुरस्कृत साने गुरुजी स्पोर्ट्स आयोजित साने गुरुजी चषकामध्ये आज जे पदाधिकारी आहेत मित्रमंडळाचे त्यांचा माध्यमातून या पाहुण्यांचा आम्ही सन्मान करतोय. चेतन केदारनाथ पाटील केदारनाथ इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांचा निश्चितच आपण स्वागत करूया. सन्मान आपण यापूर्वी केला, आता सुद्धा आपला सन्मान करतो साहेब. सन्मान चेतन केदारनाथ पाटील साहेबांचा झालेला आहे. मात्र आमचे पाठीमागे आज बघता तुम्ही दीपेश पाटील आहेत, त्यांना सुद्धा पुष्पगुच्छ दिला जातोय. त्याचबरोबर चेतन केदारनाथ पाटील साहेबांना सुद्धा पुन्हा एकदा सन्मानित केलं जातोय. त्याच्यानंतर आपण बघतायत त्या ठिकाणी जय आहे, ही सर्व मंडळी, प्रणय आहे, या सर्व मंडळींचा आम्ही सन्मान करतोय. चुकून जर व्यासपीठावर आमच्याकडून एखाद्या व्यक्तीचा जर सन्मान राहून गेला असेल तर आम्ही त्याबद्दल क्षमा मागतोय. आता आम्ही सन्मान करणार आहोत या ठिकाणी अक्षय. नक्कीच एवन जोडी जी म्हटली जाते सुदामा गावडे आणि समीर घरत यांचा हेतूची सन्मान केला जातोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता 12 टी-शर्ट जो साने गुरुजी संघ विजय झालाय आणि त्यांनी सांगितलं या एवन जोडीचा आपण सत्कार करूया. यायचं सुदामा गावडे आणि समीर घरात एवन जोडी. मंडळाचे जुने जाणते सदस्य आदरणीय सन्मान्य मुरलीधर म्हात्रे सरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. मंडळाचे जुने जाणते सदस्य या स्पर्धेकरता सुद्धा सन्मान या सहभाग त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. मुरलीधर म्हात्रे सरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. मुरलीधरचे म्हात्रे प्लीज व्यासपीठावर या. प्रणय म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मुरलीधर म्हात्रे सरांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. सुदामा गावडे आणि समीर घरत यांचा येतोजी एवन जोडीचा येतोजी सत्कार केला जातोय. नेहमी सर्वांना मोटिवेट करत असतात आणि चेअरअप करत असतात ते सुदामा गावडे यांचा सन्मान. त्यानंतर समीर घरत याचा देखील आपण सत्कार करूया. एवन जोडी आहे आणि ही जोडी सातत्याने तुम्हाला दिसेल क्रिकेटचा आनंद घेताना सर्वांना सपोर्ट करताना
समीर घरात यांचा सत्कार केला आणि, जातो. आयोजकांकरता टी शर्ट उपलब्ध करून दिलेत आणि ही उपलब्धी त्यांनी करून दिल्यामुळेच त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आदरणीय सन्मान्य मुरलीधर म्हात्रे सरांना विनंती करतो, सर आपण पुढे या. प्रणय म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मायेची उप देणारी शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा सन्मान होतोय. नक्कीच 3 दिवस या ठिकाणी चांगली मेहनत त्यांनी घेतली आहे. न थकता न हलता या स्पर्धेचा आनंद घेतला आणि ज्या ज्या वेळी जिथे जिथे मदतीचा हातभार लागलाय त्या ठिकाणी पुढाकार घेतलाय. मुरलीधर म्हात्रे साहेबांचा यथोचित सन्मान. थँक्यू मुरलीधरजी. आदरणीय सन्मान्य विलास अनंत पाटील या ठिकाणी व्यासपीठावर नाही आहेत, मात्र इथे जर समोर असेल तर व्यासपीठावर या. विलास समोर नाना असेल तर आहेत या. त्या ठिकाणी. विलास अनंत पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मुरलीधर म्हात्रे साहेबांचा यथोचित मान सन्मान झालाय. आता आकाश राऊत यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया विलास नाना पाटील यांचा. नक्कीच. हे सक्ष कमी वयामध्ये जास्त प्रगती केली आणि नेहमीच सर्वांना पाठिंबा देणारे या साने गुरुजीचे सदस्य देखील आहे मित्रमंडळाचे. विलास पाटील यांचा यथोचित सन्मान केला जातोय आकाश राऊत यांच्या माध्यमातून. थँक्यू विलास. असंच प्रेम तुमचं देखील राहू द्या. त्याच्यानंतर आपण आमचे पंच या स्पर्धेकरता ज्यांनी कामगिरी चांगली चोखपणे बजावली. 3 दिवसात कुठल्याही प्रकारचा वादविवाद झाला नाही. जीवचंद्र गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व लेजंड स्टार ललित भोईर सरांचा आपण यथोचित मान सन्मान करूया. सर प्लीज कम ऑन स्टेज. नक्कीच चांगली अंपायरिंग झाले 3 दिवस आणि या रगरगत्या उन्हामध्ये देखील नॉन स्टॉप अंपायरिंग. एकही चुकीचा डिसिजन त्यांच्या माध्यमातून आला नाही. चांगले डिसिजन त्यांनी दिलेत आणि नेहमीच नायगाव पंचक्रोशीमध्ये त्यांचा दबदबा चांगला राहिला. आणि या व्यतिरिक्त सातारा, सांगली, कराड, चिपळूण, खेड, लोटे या ठिकाणी सुद्धा पंचांची कामगिरी त्यांनी पार पाडलंय. पालघर परिसरामध्ये जाऊन सुद्धा पंच म्हणून ते कार्यरत असत आहेत आणि त्यांचा सत्कार करण्याकरता आम्ही विनंती करतोय सचिन तोरा सरांना. त्यांचा यथोचित मान सन्मान आपला शुभ असते या ठिकाणी आपण करावा ही आपणास नम्र विनंती. ललित भोईर सरांचा यथोचित सन्मान केला जातोय. मायची उप देणारी शाल, नेहमी पुष्पगुच्छाप्रमाणे पुढत राहा संदेश देणारा बुके आणि सन्मान चिन्ह. अंपायरचं डिसिजन आवडले असतील तर जोरदार टाळ्या ललित भोईर सरांसाठी. निश्चितच विशाल भोईर, समित पाटील जर या ठिकाणी असतील त्याने सुद्धा या व्यासपीठावर नितेश भोईर हे सुद्धा पंचांच्या भूमिकेमध्ये होते. प्रणय म्हात्रे यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा या. मात्र कमिटी मेंबर्स आहेत त्यांचा आपल्याला सपोर्ट लाभलाय. स्वप्नील मुकादाम यांचा विशेष सन्मान व्हायला हवा, कारण त्यांच्याकडून टी शर्ट्स मी बघितल्या. टी शर्ट जर आपण बघितला तर कुमार केबिन स्वप्नील मुकादाम आणि कुमारी आरोही स्वप्नील मुकादाम यांच्या सौजन्य हे आहेत आणि स्वप्नील मुकादाम यांनी या टी शर्ट स्पॉन्सर केल्यात. आयोजकांना विनंती करतोय हा सन्मान आपण विशेष करा. नेहमीच हसरा चेहरा राहिलाय स्वप्नील मुकादम यांचा आणि तेवढंच चांगलं कार्य त्यांचं देखील राहिलंय. चांगले क्रिकेटर असून चांगले व्यक्ती देखील आहेत आणि त्यांच्याच कोचिंगमुळे आज साने गुरुजी संघ फायनल पर्यंत आला. सनी या तुम्ही. सनी या ठिकाणी या. दोघांचा आम्ही सन्मान करतो. सनी नाही आहेत. पंचांचा आम्ही उल्लेख केला. प्रत्येक पंचांचा आम्ही आभार मानतो ज्याने आम्हाला सपोर्ट्स केलाय. थँक्यू स्वप्नील मुकादम. हा गोड चेहरा तुमच्या स्क्रीन समोर आहे आणि चांगलं त्यांनी सपोर्ट केला या स्पर्धेच्या माध्यमातून. पंच नितेश भोईर, त्याचबरोबर पंच म्हणून काम बघितलेले आमचे मनोज म्हात्रे, आणखीन शुभम म्हात्रे, या सर्वांचा आम्ही शब्दसुमनाने आभार मानतोय. आता आम्ही सन्मानित करतोय पहिल्या दिवसापासून आम्हाला चांगला लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे मॅन्युअल स्कोरर, गुण लेखक, मॅन ऑफ गोल्डन फिंगर मिस्टर विशाल भोईर यांचा यथोचित मान सन्मान आपण करूया. नक्कीच सर्व गुण संपन्न असलेले असे गुणलेखक म्हणजे विशाल भोईर डेट टू अपडेट आमच्यापर्यंत ते पोहोचवत आहेत आणि मोठमोठ्या स्पर्धेत मागील वर्षी आर.के. एंटरप्राइजेस चषकामध्ये देखील चांगले गुणलेखकाची भूमिका अदा केली होती. आदरणीय अनिकेतजी भोईर यांना विनंती करीन तुमच्या शुभ हस्ते विशाल भोईर यांचा सन्मान करायचा आहे. अनिकेत भोईर ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी झाल्या त्यांनी
चांगलं योगदान दिलं. मात्र विशाल भोईर चांगली स्कोरिंग हिट अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवला आहे आणि त्यांचा सन्मान येतो जे केला जातो अनिकेत भोईर यांच्या शुभ हस्ते. नक्कीच स्पर्धा कोणती असू द्या, छोटी असू दे किंवा मोठी, नेहमीच त्यांचं कार्य चांगलं राहिलं आहे. आपल्या मधुर वाणीने सर्व प्रेक्षकांना रिझवण्याकरता 3 दिवस वेळ दिल्याबद्दल तुमचा खूप खूप आभार. यथोचित मान केला जातोय, सन्मान केला जातोय. संदीप गावण सर, व्हॉइस ऑफ बाफाडे, व्हॉइस ऑफ नायगाव, एक सर्वांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवणारे समालोचक म्हणजे संदीप गावण सर यांचा यथोचित सन्मान केला जातोय. आदरणीय प्रमोदजी म्हात्रे या ठिकाणी आहोत, त्यांना विनंती करीन तुमचा शुभ असतो जरा कॉमेंट्री आवडली असेल तर जोरदार टाळ्या. संदीप गावण सर, व्हॉइस ऑफ बाफाने यांचा सत्कार केला जातो. मॅच छोटी असू दे किंवा मोठी असू द्या, जिथे पहिला कॉल तिकडे ते निश्चित रूपाने आपले कॉमेंट्री करण्यासाठी असतात आणि या स्पर्धेमध्ये हसवण्याचं काम देखील त्यांनी केलंय. थँक्यू संदीपजी गावण सर, असाच प्रेम तुमचं राहू द्या या जुचंद्र गावावरती. त्याच्यानंतर आम्ही सन्मान करतोय ज्युनियर दशरथ पाटील म्हणून ज्यांचा मी सातत्याने उल्लेख करतोय. माझ्या एका शब्दावर कुठेही नेहमीच येत आहेत, आम्हाला सपोर्ट्स करतात आणि जर कोणत्या टुर्नामेंट्स असतात तर आमच्या निदर्शनास आणणारे या परिसरातील प्रसिद्ध समालोचक, युवा प्रसिद्ध समालोचक अक्षय साटम यांचा यथोचित मान सन्मान आम्ही करतोय. मी विनंती करतोय आदरणीय सन्मान्य कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांना आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होऊन जाऊ द्या. रणजित दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा यथोचित मान सन्मान अक्षय साटम याचा. मित्रांनो, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये धावतं समालोचन ते करत असतात. नुकताच खार्डी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांनी धावतं समालोचन केलं. समालोचन आवडलं ना, मग टाळा वाजवा. त्याच्यानंतर आपण जे मॅचला बघितलं, काही प्रेक्षकांनी मैदानावर येऊन मॅचेस बघितल्या आणि त्या व्यतिरिक्त काही प्रेक्षक घर बसल्या या क्रिकेट मॅचचा आनंद लुटताना दिसले. आणि हे यूट्यूब चॅनल आज खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे. जेटीसीचं संपूर्ण टीम, कॅमेरामॅन दिलीप भोईर, समीक्ष मोरे डिजिटल स्कोअर अपडेटर, हसन शेख डिजिटल स्कोअर अपडेटर, त्याच्यानंतर केवल म्हात्रे डिजिटल स्कोअर अपडेटर आणि त्या व्यतिरिक्त प्रोप्रायटर म्हणून आदरणीय सन्माननीय कुमार मृणाल म्हात्रे यांना मी विनंती करतोय आपला यथोचित मान सन्मान या ठिकाणी होतोय. खरं तर आपल्याच परिसरातील जी काही यूट्यूब चॅनल असतील त्यांना आपण पहिला प्राधान्य द्या आणि नेहमीच खूप चांगलं काम करतायत आपल्या इकडचे यूट्यूब चॅनल. नम्र विनंती असेल सर्व आयोजकांना. नक्कीच चांगलं कार्य राहिलं जेटीसीचं आणि नेहमी सर्वांना सपोर्ट करणारे जेटीसी लाईव्ह प्रोपरायटर म्हणाला. मात्र जेटीसी हे नाव म्हणजे काय तर जुचंद्र टेनिस क्रिकेट.com ज्या नावाचा आणि या ठिकाणी सन्मान केला जातो. सुरेशजी पाटील साहेबांना विनंती करेन, मृणाल म्हात्रे जेटीसीचे प्रोपरायटर आणि हा हसरा चेहरा नेहमीच सर्वांना आवडतो म्हणूनच जेटीसी लाईव्ह यांचं देखील कार्य अफाट आहे. आदरणीय सन्मान्य सुरेश हरेश्वर पाटील सहाय्यक आयुक्त यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. जेटीसीचे प्रोपरायटर मृणालचे म्हात्रे यांचा, त्यांच्या संपूर्ण टीमचा हा गौरव होतोय. नेहमीच कॅमेरामॅन हा पडद्याच्या आड असतो, सर्वांना तो कॅचअप करतोय, मात्र त्याला कोण कॅचअप करत नसतं. त्यांचं सुद्धा कौतुक दिलीप भोईर यांच्याकरता जरा जोरला टाळ्या होऊन जाऊ द्या. याचबरोबर आणखीन आपण एक सन्मान करणार आहोत. आमचे साऊंड सिस्टम डीजे मास्टर आदरणीय सन्माननीय या ठिकाणी डीजे युवराज, आपणास विनंती आहे. आकाश चव्हाण आहे हिमालय पाटील यांच्या वतीने आणि मात्र त्या ठिकाणी उपस्थित आहेत युवराज डीजेचे मालक प्रोपरायटर. या ठिकाणी गुरु होते मात्र आकाश चव्हाण, तुम्ही देखील आज आकाश चव्हाण चांगली गाणी वाजवलेत आणि 3 दिवस चांगले सॉंग्स डेडिकेट त्यांनी केले आणि प्रेक्षकांसाठी एक मधुर मेजवानी ते देखील घेऊन आले होते. डीजे युवराजचा सत्कार केला जातोय. आदरणीय सन्माननीय सर्वांचे लाडके मोहनदादा पाटील यांना विनंती करीन तुमच्या शुभ हस्ते डीजे युवराज यांचा सन्मान केला जातोय. शाखा प्रमुख जुचंद्र मोहनदादा पाटील हे सत्कार करतात. डीजे युवराजचा चांगले सॉंग्स त्यांनी डेडिकेट केलेत आणि येत्या काही मॅचेसमध्ये, संपूर्ण मॅचेसमध्ये जुचंद्रमध्ये डीजे युवराज तुम्हाला
कंटिन्यू वाचताना दिसेल यापुढील होणाऱ्या ज्या आणि matches असतील. आणखीन एक महत्त्वपूर्ण सन्मान म्हणजे मंडप डेकोरेटरचे मालक आहेत. मी विनंती करतोय मंडप डेकोरेटरचे मालक मनोज कांतीलाल पाटील साहेबांना, त्यांचे सदस्य असतील त्यांनी तरी या. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमच्या चॅनल मला वाटलं अचानकपणे कोण आलं इथे. चला आणि जर कोणाचा खास करून मैदान उपलब्ध करून दिलंय अजिंक्य स्पोर्ट्सने. याबद्दल आयोजक आम्हाला सांगतात की त्यांचा सुद्धा आपण मान सन्मान करूया. अजिंक्य स्पोर्ट्सचे कुणी सदस्य या ठिकाणी उपस्थित असतील तर विनंती करतोय आपण व्यासपीठावर या, आपला सुद्धा हा सन्मान होतोय. कारण 3 दिवस हे मैदान आपण उपलब्ध करून दिलंय. जर कोणाचा चुकून मान सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. तुमच्यामुळे जी यशस्वीरित्या स्पर्धा पार पडली. आता आपण लगेच प्राइज डिस्ट्रीब्युशन कोण असेल बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट ऑलराऊंडर आणि त्याकरता जो काय लेखाजोखा आहे जो आमच्या गुणलेखकाने आमच्यापर्यंत दिलाय तोच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. काश्मीरा आणि कांदिवली याच्यामध्ये एक सामना झाला होता. त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब बाकी आहे, तो आम्ही दिलाय का. त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कांदिवली संघाचा मोहन, मॅन ऑफ द मॅच. टॉप 3 ची लढत होती त्यामधलं ही मॅचचा सेमीफायनलचा मॅच होता, तो सेमीफायनलचा मॅच होता आणि मोहन यांनी चांगली गोलंदाजी केली. आदरणीय सन्माननीय कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित केला जातोय. त्यानंतर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच, मॅच विनिंग परफॉर्मन्स, मिस्टर यंग टॅलेंट, छोटा पॅक बडा धमाका, दर्पण मात्र इज द मॅन ऑफ द मॅच. आज जवळजवळ 3 मॅन ऑफ द मॅच घेतल्या दर्पण आणि मालजीपाडा गावातील सुपुत्र आदरणीय संदीपजी पाटील साहेबांना विनंती करीन तुमच्या शुभ हस्ते दर्पणचा या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच, मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच. अफलातून कामगिरी, सलग 3 वेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला मित्रांनो. चांगली कामगिरी गोलंदाजीमध्ये आणि फलंदाजीमध्ये, कन्सिस्टन्सी दिसले त्याची आणि नुकताच उपविभाग प्रमुख चषकामध्ये मालिकावीर, त्यानंतर हा फॉर्म कंटिन्यू पाहायला मिळतोय. थँक्यू दर्पण. पाहुण्यांपैकी या स्पर्धेबद्दल कोणाला जर वक्तव्य करायचं असेल तर मी विनंती करतोय की मोहनभाई रणजित किनी साहेब आहेत, सहाय्यक आयुक्त आहेत. मात्र आम्हाला माहिती मिळते की आपण डायरेक्ट शेवटचं स्टेशन पकडूया. शेवटचं स्टेशन जर आमचे बरेच मान्यवर आहेत, मात्र या परिसरातील एक नामवंत व्यक्तिमत्व, पत्रकार, स्पष्ट शब्दाने नेहमीच आपल्याला प्रत्येकाला मार्गदर्शन करणारे, नवाकाळ या वृत्तपत्राचे माजी उपसंपादक आदरणीय सन्मान्य केदारनाथ पाटील साहेबांकडून या स्पर्धेबद्दल जाणून घेऊया. सर, आपलं स्वागत आणि आपणास विनंती करतो की आपल्याकडून या स्पर्धेबद्दल वक्तव्य व्हावं. आदिमाया आदिशक्ती चंडिका माता, ज्या युग पुरुषाच्या नावाने आपण हा चषक स्पर्धा आयोजित केलेली आहे ते पूज्य साने गुरुजी यांना प्रणाम करतो. आणि प्रथमच या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या, विजयी झालेल्या आणि पराभूत झालेल्या सर्व संघाचं अभिनंदन करतो. त्यांना धन्यवाद देतो की आपण मुंबईसारख्या दूरच्या ठिकाणी इथे येऊन जुचंद्र गावाचं नाव रोशन करण्याला सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. साने गुरुजी मित्रमंडळाने आयोजित केलेली ही स्पर्धा, याचे काही सामने गेले 3 दिवस मी पाहत आहे. अत्यंत रोचक, रंगतदार, थरारक असे सामने पाहायला मिळाले. अनेक फलंदाजांचे षटकार पाहायला मिळाले, गोलंदाजी करामत पाहायला मिळाली आणि मन तृप्त झालं. आमचं बालपण आठवलं, कारण आम्ही तुमच्यासारखे तरुणपणात क्रिकेटपटू होते. जुचंद्र गावाला पहिला क्रिकेट चषक 1968 साली मिळाला, त्यावेळी मी कर्णधार होतो.
क्रिकेट खेळता खेळता नवाकाळमध्ये क्रिकेट समीक्षक म्हणून प्रसिद्ध झालो आणि त्यामुळेच मला इथे आता बोलण्याची संधी मिळत आहे. साने गुरुजी मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांचं मी खास अभिनंदन करीन. वर्षभर त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम असतात. आताच 24 डिसेंबरला पूज्य साने गुरुजींची जयंती त्यांनी मोठ्या उत्साहात साजरी केली. असंच त्यांनी कार्य करीत राहावं. या स्पर्धेमध्ये मला आनंद वाटतो की साने गुरुजी मित्रमंडळच अजिंक्य ठरला आणि त्याला कारणही आहे. त्यांच्याकडे जसं फलंदाज आहेत तसे त्यांच्याकडे गोलंदाज आहेत. केवळ फलंदाज चांगले असून चालत नाही, तर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना काबूत आणणारे, त्यांना बाद करणारे गोलंदाज हवे आहेत. आणि असे लकी गोलंदाज, विनर गोलंदाज मी साने गुरुजी च्या स्पोर्ट्सच्या तरुणामध्ये पाहिले. विशेषतः सनी आणि दर्पण हे ज्या पद्धतीने गोलंदाजी करीत होते आणि समोरच्या फलंदाजांना ते खेळण्यास अशक्य करीत होते. कुठचा बॉल कुठे पडेल. मला दर्पणचं आणि सनीचं खास कौतुक करावं वाटतं की त्यांच्या गोलंदाजीने मला आमच्या वेळचे ज्यांना रायफल म्हणून सांगत होते नंदकुमार म्हात्रे, ह्या परिसरात रायफल म्हणून तो प्रसिद्ध माणूस होता. माझा सहकारी होता गोलंदाज म्हणून. एवढ्या वेगात गोलंदाजी की फलंदाजाला काही समजत नव्हतं. तो लेदर बॉलच्या याच्यात असता तर त्याचा वेग काय असता हे सांगू शकलं नाही, असा गोलंदाज होता. आणि त्या पद्धतीची गोलंदाजी ह्या दोघांकडून मला पाहायला मिळाली. जुन्या मित्रांची आठवण त्यांनी करून दिली. त्याबद्दल त्या दोन्ही गोलंदाजांचं खास मी अभिनंदन करतो की फलंदाज नव्हे तर गोलंदाज मॅच 70% जिंकत असतात आणि आज तेच झालं. साने गुरुजी मित्रमंडळाच्या स्पोर्ट कपच्या दोन्ही मॅचेस मी पाहिल्या. अत्यंत शिस्तबद्ध जिगरीने ते लढले आणि ते काल विजयी झाले. आज चंडिका माता त्यांच्या पाठीशी आहे. जनार्दन मात्रेने त्यांनाच विजयी केलं लकी ड्रॉमध्ये आणि ते नशिबाने फायनलला आले. आणि पुन्हा त्यांचं काय नशीब की अत्यंत अटीतटीच्या सामन्यात त्याने विजयश्री खेचून आणली. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो. एक उत्कृष्ट आणि चांगली टुर्नामेंट ते आयोजित केली आणि आपल्या गावाचं नाव कीर्तिमान केल्याबद्दल साने गुरुजी मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांना आणि क्रिकेटपटूंना धन्यवाद देऊन मी माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. निश्चितच खेळाडूंना प्रतीक्षा आता बक्षीस वितरण समारंभाची आहे आणि त्या आता प्रतीक्षा संपलेली आहे. लगेचच आम्ही बक्षीस वितरण समारंभाकडे वळतोय. सर्वांचंच कौतुक करतोय. सर्व संघ या ठिकाणी खेळताना चांगला परफॉर्मन्स दिला. कुठल्या प्रकारचा वादविवाद या स्पर्धेमध्ये आपल्याला होताना दिसला नाही. नक्कीच आता आपण जाऊया प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा कोण असेल ज्यांनी जास्तीत जास्त विकेट घेतल्यात? 3 ते 4 नावं आहेत. कांदिवली संघ तुम्ही देखील आहात, काशीमीरा आणि साने गुरुजी. 3 संघांपैकी एक गोलंदाज आहे ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली. आणि गेस ज्याने विकेट प्राप्त केल्यात 8, 10 निर्धाव चेंडू टाकल्यात, 5 सामन्यांमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आहे. तो ठरलाय गोलंदाज वन अँड ओनली मिस्टर मोहन. दुसरं विनोद तो आहे सनी भोईर इज द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. काय चांगला परफॉर्मन्स दाखवला सनी भोईर याने. आणि मी विनंती करतोय व्यासपीठावर विराजमान असलेले आदरणीय सन्माननीय मोहन रवींद्र पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांना आपण उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब देऊया. भाषा आणि भाषा आलेत सनी भोईरचे. कॉंग्रॅच्युलेशन. काय गोलंदाजी केले सनीने. अचूक टप्पा आणि बेधक मारा करणारे चेंडू बघितले आणि यथोचित विकेट पेक्षा त्याचा ऑफ स्टंपच्या दिशेने केलेला मारा
आणि निर्धाव टाकलेले चेंडू अफलातून. म्हणूनच बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय सनी भोईर. ही आमच्या ट्रॉफीज आपण बघतायत. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज म्हणून श्री एकनाथ आनंद भोईर आणि कुमार अनिकेत एकनाथ भोईर यांच्या सौजन्याने या स्पर्धेकरता आलेत. आता जाऊया आपण उत्कृष्ट फलंदाज कोण असेल. आता तरी व्यवस्थित अंदाज सांगा, तुम्हाला काय वाटतंय कांदिवली बॅटर कोण असेल? हु इज द बेस्ट बॅटर? काशीबेरा टीम 5 सामने खेळलाय, 52 धावा 18 चेंडू मध्ये त्यांनी केल्या आहेत. जास्तीत जास्त धावा त्यांनी केल्या आहेत आणि तो खेळाडू आहे साने गुरुजी स्पोर्ट्सचा नाही की तो खेळाडू असेल काश्मीरा संघाचा नाही, तर तो खेळाडू आहे श्रीकांत 11 कांदिवली संघाचा, ज्याने केल्यात 52 धावा. मिस्टर नितीन इज द बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. कॉंग्रॅच्युलेशन नितीन, चांगला परफॉर्मन्स. आणि श्रीकांत 11 कांदिवली संघाचा हा खेळाडू आहे. नक्कीच कालच्या दिवसातला देखील अंतिम मॅच नितीननी ते 3 षटकार टोटावले होते, म्हणूनच 3 षटकार आणि नितीन हा ठरतोय या टुर्नामेंटचा बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. मी विनंती करतोय शिवसेना उपजिल्हा प्रमुख आदरणीय सन्मान्य जनार्दन लक्ष्मण म्हात्रे साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते हा उत्कृष्ट फलंदाजाचा किताब आपण वितरित करावा. निश्चितच या ठिकाणी नितीन कॉंग्रॅच्युलेशन. नितीन याला तुम्ही बघतायत आमच्यासोबत निश्चितच 2 मिनिटं आमच्यासोबत या ठिकाणी चर्चा करतील. नितीन, चांगला परफॉर्मन्स. तुला अपेक्षा होती की मला हा किताब मिळेल उत्कृष्ट बॅटर म्हणून? मला तसं काय वाटलं नव्हतं, पण कालच्या दिवसात जे टुर्नामेंट मी बघितलं नव्हतं, त्यामुळे मला काय असं वाटतच नव्हतं की मला भेटेल म्हणून, पण भेटला म्हणून मी आभारी आहे. श्रीकांत 11 कांदिवली, आज श्रीकांत आपटेकर मला दिसत नाही, आणि त्यांच्या टीममधून खेळताना कित्येक वेळा तुम्हाला बेस्ट बॅटर म्हणून किताब मिळालाय? मी श्रीकांत 11मधून आता फर्स्ट टाइम चालूच केलं आहे. आता मी पहिला येत नव्हतो, कामावरून सुट्ट्या वगैरे घ्यायला लागतात, मग तेवढं यायचंच नाही. आता कंटिन्यू करणार आहे. घरी गेल्यानंतर सर्वप्रथम ही ट्रॉफी तुम्ही कोणाला दाखवणार? मिसेसला. ऑफकोर्स मिसेसला दाखवणार आहे. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट टुर्नामेंट. थँक्यू. या प्रतिक्रिया नितीन याच्या उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याला किताब देण्यात आलाय. चला, लगेच त्याच्यानंतर आपण तृतीय क्रमांकाची ट्रॉफी देऊया. मालिकावीर सस्पेन्स होती, मात्र आयोजक सांगतात की डायरेक्ट आपण मालिकावीर देखील देऊया. आता तरी सांगा बरोबर. हा बरोबर सांगितलं तर 500 रुपये तुम्हाला आणखीन जास्त मिळतील. मॅन ऑफ द सिरीज, मान सन्मान कोण आहे, नाव काय आहे ते बघूया आपण. या टुर्नामेंट्स मध्ये 5 सामन्यात 68 रन्स बनवल्यात. 24 चेंडूंमध्ये त्यांनी 68 रन्स बनवल्या. त्याच्यानंतर आपण बघितलं तर 5 सामने 2 षटकार 4 विकेट सुद्धा त्यांनी मिळवलेत. 2 वेळा चांगल्या पद्धतीने चेंडू म्हणजे जास्तीत जास्त निर्धाव चेंडू टाकलेत. फक्त आणि फक्त 18 धावा दिल्यात. तो खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून तो खेळाडू आहे काश्मीरा संघाचा. कुठल्या संघाचा आहे तो? मला वाटतं साने गुरुजी संघाचा आहे की काय, तर नाही. काश्मीरा संघाचा आहे की काय, तर नाही. तर तो संघ आहे. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच सहभाग दर्शवून अफलातून कामगिरी करणारा काश्मीरा स्पोर्ट्सचा मिस्टर आमिर इज द मॅन ऑफ द सिरीज. काय फलंदाजी केलंय आमिर समोर, ना हवा काम करते ना दवा. काल आपण बघितलं आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील त्याच्या बॅट मधून धावा आल्या होत्या. आमिर ठरतो या टुर्नामेंटचा खरा हिरो, मालिकावीरचा मानकरी मिस्टर आमिर. आदरणीय सन्माननीय हेमप्रकाश म्हात्रे सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा मालिकावीरचा किताब वितरित केला जातो या खेळाडूला. कॉंग्रॅच्युलेशन आमिर. एके स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे बॅट्स आहे त्या बॅटचा वापर हा खेळाडू जास्त बोलतोय. यस ए आर
नशीब आरके नाहीत, मला वाटते आरके सुद्धा पुढे तरी येईलच. आमिर, क्या आपको लगा था कि आपको मैन ऑफ द सीरीज का खिताब मिलेगा? जिस तरह से खेला था ऐसा लगा था कि मिल सकता है, चांसेस थे. लेकिन आज अच्छा परफॉर्मेंस नहीं दिया, आपने भी नहीं, आपकी टीम ने भी नहीं दी. क्या बात है, मतलब टीम मीटिंग नहीं हुई थी ये मैच के लिए? हम लोग ने कोशिश की थी, हर टीम जीतने के लिए आई है और हमने भी वो कोशिश की, पर आज हम थोड़ा कमी पड़ गए. फिर भी मेरे को आप थोड़ा सा नर्वस लग रहे हैं ये टूर्नामेंट्स में. नहीं, ऐसा कुछ नहीं. अभी खुश है ये मैन ऑफ द सीरीज का खिताब आपको मिला है? खुश हूँ बहुत. और सब आपके अभी एंजॉय करेंगे क्या अभी घर जाके कि? एन्जॉयमेंट तो नहीं होगा क्योंकि हम जीतना चाहते थे फाइनल, पर इस मैन ऑफ द सीरीज मिलने की खुशी है. थँक्स आमिर, आमच्यासोबत चर्चा आपण केल्यात. थँक्यू सर. या प्रतिक्रिया आमिर याच्या. नेक्स्ट टुर्नामेंट करता तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल. मॅन ऑफ द सिरीज मिस्टर आमिर, 68 धावा बनवल्या, 4 विकेट्स प्राप्त केल्यात आणि म्हणूनच त्याची निवड मॅन ऑफ द सिरीज करता केली जाते. आता तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 8,000 आणि भव्य दिव्य आकर्षक ट्रॉफी आदरणीय सन्माननीय एकनाथजी भोईर, त्यांचे सुपुत्र कुमार अनिकेत एकनाथ भोईर यांच्याकडून आलेले ही आकर्षक ट्रॉफी आणि ही रक्कम जर आपण बघितले तर श्री रोहन कुंजबेहारी पाटील साहेबांकडून रोख रक्कम 8,000 तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आलं होतं. आणि हे जात आहे ते काशी वीरा संघाला. प्लीज टीम या ठिकाणी वरती या. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी इथे हातभार लावा. अतिथी देवो भव मॅन तिसऱ्या क्रमांकाची हे ट्रॉफी या ठिकाणी देण्यात येते सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. हार जीत तर होतेच असते, मात्र आपण 12 पुढे आलात. आज खूप चांगला परफॉर्मन्स आपला सुद्धा झाला, आपल्या टीमचा परफॉर्मन्स झालाय आणि म्हणूनच आज तुम्ही या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावत आहेत. बघू शकतायत आदरणीय सन्माननीय कुमार रणजित प्रकाश केली साहेबांना, सोबतच आपले संपूर्ण टीम आहे. कुमार अनिकेत भोईर यांना सुद्धा तुम्ही बघतायत. कॉंग्रॅच्युलेशन टीम. छायाचित्र कैद केली जात आहेत या स्पर्धेची. थँक्स. त्याच्यानंतर द्वितीय पारितोषिक रक्कम या द्वितीय पारितोषिकाची रोख रक्कम 15,000 आणि हे रोख रक्कम मित्रांनो कुठून आली? द ग्रेट मराठा इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मोहनबाईंना विनंती करतो जरा पुढे या. वरिष्ठ मंडळी आहेत, रणजित किनी दादांना विनंती करतोय, सर्व आमचे पदाधिकारी आहेत त्यांना विनंती करतोय. कॉंग्रॅच्युलेशन श्रीकांत 11 कांदिवली टीम, रनर अप टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन. उपजिल्हा प्रमुख शिवसेनेचे आदरणीय सन्माननीय जनार्दन लक्ष्मण म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. रोख रक्कम 15,000, आकर्षक ट्रॉफी सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते वितरित केली जाते या संघाला. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन श्रीकांत 11 कामदेवली टीम. या स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्षी चांगलं डिसिप्लिन दाखवण्याचं काम ते करत आहेत. आणि अंतिम विजेता, अंतिम ट्रॉफी रात्री 12 वाजता देऊया. अंतिम विजेता साने गुरुजींच्या पावलांवर पाऊल टाकणारा संघ साने गुरुजी स्पोर्ट्स हा संघ ठरतोय या स्पर्धेचा अंतिम विजेता. बॅक टू बॅक त्यांनी हे पारितोषिक पटकावलंय. साने गुरुजी चषकावर त्याने आपलं नाव कोरलंय. पांडुरंग सदाशिव साने, 24 डिसेंबर 1899 साली ज्यांचा जन्म झाला आणि आज समाज सुधारक म्हणून त्यांचा इतिहास आपल्याला बऱ्याच शालेय जीवनामध्ये पाहायला मिळतोय. ते PS साने यांच्या नावाने ही क्रिकेटची स्पर्धा होती आणि या स्पर्धेचा विजेता संघ ठरतोय. आयोजक टीम कुठल्याही प्रकारचा अन्याय कुठल्याच संघावर न करून दिला या संघाने आणि आज
गुणवत्ता काय असते ते सिद्ध केली आणि म्हणूनच या संघाचं मनापासून अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. सर्व मान्यवरांचं आम्ही विशेष आभार मानतोय. दिलीप भोईर जे कॅमेरामॅनची भूमिका अदा करतायत त्याचा सुद्धा आभार मानतोय. आमचे समालोचक अक्षय साटम, JTC ची संपूर्ण टीम,